नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या व्हिडिओ चॅनलमध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक शेतकरी बांधवाचं नवीन चॅनल आहे. काही कारणास्तव आपल्या चॅनलवर थोडे प्रॉब्लेम आला होता, तर आता तो सॉल्व्ह झालेला असून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी आपण सतत व्हिडिओ हवामान विभागाचे टाकत असतो आणि त्यासाठी आज आपण आपल्याला सांगू इच्छितो की जे चक्रीवादळ स्वरूपाचं जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे, तर ते महाराष्ट्रात लगतील जे शहरं आहेत, त्या शहरामध्ये त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आपण बघू शकता की हे जे क्षेत्र आहे त्याचा प्रादुर्भाव महाराष्ट्रालगतील जे उदयपूर असल, अहमदाबाद असल, कुडा, जोधपूर असल, ह्या ज्या क्षेत्रामध्ये सुरतचा काही भाग आहे, महाराष्ट्रालगतील नाशिक, जळगाव, अकोला, नांदेड या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता. काही इंदोरचा भाग आहे, भोपाळचा भाग आहे. तर या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर आपण महाराष्ट्रालगतील ही जे क्षेत्र आहे, पंजाब आणि पंजाब लगतील जे काही शेजारील राज्य आहे त्या राज्यामध्ये सुद्धा आपण बघू शकता की खूप प्रमाणात मुसळधार ते अतिमुसळधार पूर परिस्थिती निर्माण होण्यासारखा आणि जनजीवन विस्कळीत होण्यासारखा पाऊस हा पडत आहे आणि आपल्या महाराष्ट्रालाही त्याचा काय फायदा, त्याचा फटका बसणार आहे हे आपण बघू शकता. तर ज्या काही भागामध्ये पाऊस महाराष्ट्रातील झालेला नाही, तर त्या भागामध्ये सुद्धा ह्याचा परिणाम होऊ शकतो का नाही आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघू शकता हे जे सर्कल झालेलं आहे जोधपूरवर आणि अहमदाबाद ह्या भागामध्ये याचं क्षेत्र निर्माण आहे. तर गुजरात आणि गुजरात लगेतील काही महत्वपूर्ण शहरे याच्यामध्ये आपण बघू शकता. खूप प्रमाणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस ह्या भागामध्ये चालू आहे आणि आपल्या महाराष्ट्रातही ह्याचा परिणाम होऊ शकतो. तर हे चक्रीवादळाचं जे क्षेत्र आहे ते महाराष्ट्राच्या दिशेने जर आलं तर त्याचाही परिणाम आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रालगतील काही शहरामध्ये बसू शकतो. तर अशाच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत अशी हवामान विभागाची माहिती असेल, राज्य शासन, केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील, त्या काही GR नुसार पदभरतीच्या योजना असतील, काही कॉमेंट्रीचे व्हिडिओ असतील, काही मनोरंजनाचे व्हिडिओ असतील, तर ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या चॅनलला आपला सपोर्ट असाच राहू द्या आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ असे पाहायला मिळतील मित्रांनो. तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की आपण कुठून व्हिडिओ पाहता. तर धन्यवाद.